हरिओम. चला एक नजर टाकूया नोव्हेंबर महिन्याच्या काही महत्त्वपूर्ण दिनविशेष आणि पुण्यदायी तिथींवर. 2 नोव्हेंबर त्रिस्पृशा देव उठी प्रबोधिनी एकादशी भागवत. जप, होम, दान, अक्षय. गुरुपूजनाने भगवत प्रसन्नता. भगवान विष्णूंची कापूर आरती केल्याने अकाल मृत्यूपासून रक्षण होतं व उपवासाने 1000 एकादशी व्रतांचं फळ मिळतं. चातुर्मास समाप्ती. तुळशी विवाह प्रारंभ. पंढरपूर यात्रा. 3 नोव्हेंबर अतिपुष्करिणी योग. कार्तिक शुक्ल त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत जप, ध्यान, स्नानादीचं विशेष महत्व. 4 नोव्हेंबर वैकुंठ चतुर्दशी. 5 नोव्हेंबर देव दिवाळी. कार्तिक व्रत स्नान समाप्ती. भीष्मपंचक व्रत समाप्ती. तुळशी विवाह समाप्ती. गुरु नानकजी जयंती. व्यतिपात योग. दुपारी 11:28 पासून 6 नोव्हेंबर सकाळी 7:05 8 नोव्हेंबर संकष्ट चतुर्थी. चंद्रोदय रात्री 8:21. 12 नोव्हेंबर श्री काळभैरव जयंती. महामना पंडित मदन मोहन मालवीय पुण्यतिथी तारखेनुसार. बुधवारी अष्टमी. सूर्योदयापासून रात्री 10:58 15 नोव्हेंबर उत्पत्ती एकादशी. 16 नोव्हेंबर विष्णुपदी वृश्चिक संक्रांत. पुण्यकाळ सकाळी 7:53 पासून दुपारी 1:45 17 नोव्हेंबर संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव. लाला लाजपतराय पुण्यतिथी तारखेनुसार. 18 नोव्हेंबर मासिक शिवरात्र. 19 नोव्हेंबर दर्श अमावस्या. श्री रंग अवधूत महाराज पुण्यतिथी. 20 नोव्हेंबर मार्गशीर्ष अमावस्या. 24 नोव्हेंबर गुरु तेग बहादुरजी शहीद दिवस. 26 नोव्हेंबर स्कंद षष्ठी. या तिथींपैकी साधना भजनासाठी विशेष पुण्यदायी तिथींविषयी सविस्तर माहिती तुम्हाला संत श्री आशारामजी आश्रम YouTube चॅनलवर तसंच संत श्री आशारामजी बापू मराठी YouTube चॅनलवर योग्य वेळी उपलब्ध होईल. सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या.